भूराजकीय परिस्थितीमुळे गॅस सिलेंडरची तीव्र टंचाई निर्माण झाली होती. लोक त्रस्त झाले होते. जास्त पैसे देऊनही सिलेंडर मिळत नव्हता. या संकटाच्या काळात आमच्या घरचा सिलेंडर संपला. माझी पत्नी सुवर्णा नेहमीप्रमाणे शांत राहून ऑनलाईन सिलेंडर बुक करण्याचा प्रयत्न करत होती. पण आमच्या धक्क्याला गॅस एजन्सीने 10 दिवसांपूर्वी आमच्या नावावरचा सिलेंडर दुसऱ्याला दिला होता. त्यामुळे आमचे बुकिंग अडले. सुवर्णा संयमाने थांबली, पण मी अस्वस्थ झालो. ती रोज साईट तपासत होती. कदाचित ती सुरू होईल या आशेने. अखेर एक सकाळी साईट सुरू झाली आणि तिने पटकन सिलेंडर बुक केला. थोडा दिलासा मिळाला. पण 5 दिवस उलटले तरी डिलिव्हरी आली नाही. डिलिव्हरी बॉयला फोन केला तर तो म्हणे, आज गाडी आली नाही, उद्या नक्की येईल. अशा सबबी देत आणखी आठवडा गेला. आमचा शेवटचा गॅस संपत आला होता आणि मी अडकल्यासारखा वाटत होतो. मी एजन्सीच्या कर्मचाऱ्यांकडे धावपळ केली, पण त्यांनी काही स्पष्ट उत्तर दिले नाही. शेजारी लोक सांगत होते की काळा बाजार सुरू आहे. सिलेंडर गुपचूप महागात विकले जात आहेत. माझं मन खचलं. मी असहाय्य, निराश आणि हतबल झालो. तेवढ्यात एका सकाळी मी एका छोट्या दुकानाजवळ उभा होतो. तेव्हा एका मोटारसायकलवरचा माणूस आला. त्याच्या सीटवर एक सीलबंद भरलेला सिलेंडर होता. माझे डोळे विस्फारले. एवढ्या सहज त्याला सिलेंडर कसा मिळाला? मी धावत त्याच्याकडे गेलो आणि विचारले. तो हसून म्हणाला, समोरच्या इमारतीच्या मागे मोकळ्या मैदानात एक टेम्पोवाला सिलेंडर देतो. पटकन जा. त्याच क्षणी काही विलक्षण घडलं. माझ्या कानात एक मृदू पण सामर्थ्यवान आवाज आला. तो वृद्धासारखा वाटत होता. त्याच्यावर विश्वास ठेवा. शंका करू नका. तुम्ही माझं नाव घेतलं म्हणून मी मदतीला आलो आहे. तुम्ही नेहमी संकटात मला हाक मारता ना? मग आता जा. वेळ वाया घालवू नका. मी थबकलो. हा आवाज खरंच होता का? तो माणूस मला फसवत होता का? पण आवाज स्पष्ट, स्थिर आणि अधिकारपूर्ण होता. मला क्षणात जाणवलं, हे गजानन महाराज स्वतः मार्गदर्शन करत आहेत. माझे डोळे पाणावले. मी धावत त्या ठिकाणी गेलो. तिथे रिक्षा सिलेंडरने भरलेली होती. मी माझी अडचण सांगितली आणि ऑनलाईन बुकिंग दाखवले. तो म्हणाला, बुकिंग स्लिप असेल तर मी सिलेंडर देतो. मी त्याला विनंती केली की एक सिलेंडर बाजूला ठेवावा. त्याने मान्य केले आणि मला 20 मिनिटांचा वेळ दिला. मी घाईघाईने घरी आलो. पत्नी सुवर्णाला स्लिप शोधायला सांगितली आणि ती घेऊन परत गेलो. माझ्या आश्चर्याला डिलिव्हरी बॉय फक्त माझी वाट पाहत होता. आजूबाजूला 7-8 लोक जास्त पैसे देऊन शेवटचा सिलेंडर हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत होते. पण त्याने लोभाला बळी न पडता तो सिलेंडर फक्त माझ्यासाठी राखून ठेवला होता. त्या क्षणी माझ्या डोळ्यात अश्रू आले. हे नशीब नव्हते. योगायोग नव्हता. ही महाराजांची दिव्य कृपा होती. त्यांनी माझ्या शांत प्रार्थना ऐकल्या. माझं अस्वस्थ मन शांत केलं आणि थेट कानात सांगितलं काय करायचं. तो सिलेंडर फक्त स्वयंपाकासाठी इंधन नव्हता. तो श्रद्धेचा पुरावा होता की विश्वास दृढ असेल तर महाराज स्वतः मदतीला येतात. ही खरी घटना आहे. जर तुम्हाला आवडली असेल तर कृपया लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा आणखी कथा तुम्हाला मिळतील.